नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की पोलीस भरती 2024 संदर्भात। तर बघा मित्रांनो, पोलीस भरतीच्या संदर्भातची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आणि गुड न्यूज या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण एका पुराव्यावर सुद्धा जाणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। चॅनलला सबस्क्राइब करणे अगदी फ्री आहे, तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे सरळसेवेच्या सर्व प्रकारच्या अपडेट्ससाठी। तर बघा, पोलीस भरतीची काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेले पाहू शकता। बघा, सकाळ पेपरमध्ये आलेली बातमी आहे, पोलीस भरतीच्या तयारीला अधिक कालावधी, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रक्रिया लांबण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। तर बघा, सर्वांना माहिती आहे लोकसभेची त्या ठिकाणी निवडणूक जी आहे त्याचा कार्यक्रम जाहीर झाला आणि त्यामुळे आचारसंहिता सुद्धा लागू झाली आहे। आता यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, पोलीस भरतीचे आपले अर्ज या ठिकाणी सुरू झाले आहेत। 5 मार्चपासून 30 मार्चपर्यंत तुम्हाला अर्ज करण्यासाठीची संधी या ठिकाणी देण्यात आली आहे। परंतु नुकतीच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या भरतीची जी काही पुढील प्रक्रिया आहे ती लांबण्याची चिन्हे आहेत। यामुळे भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना लेखी व मैदानीच्या तयारीसाठी जादाचा जो काही कालावधी आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे त्या उमेदवारांची जर तयारी झाली नसेल तर चांगल्या पद्धतीने त्यांना तयारी करण्यासाठी अधिकचा जो काही वेळ आहे ते त्या ठिकाणी मिळणार आहे। शासनाच्या गृह विभागाच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त पोलीस शिपाई पदाच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे। त्यानुसार इच्छुकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज त्या ठिकाणी मागवण्यात येत आहेत। आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहर पोलीस आयुक्तालयात 118 पदांवरील भरती प्रक्रियेची अधिसूचना जाहीर केली आहे। तर अधीक्षक विक्रम देशमाने यांनी ग्रामीण दलातील 32 जागांसाठी अधिसूचना जाहीर केलेली आहे। दोन्ही पोलीस दलातील भरती प्रक्रियेसंदर्भातील कारवाई सुरू आहे। नुकत्याच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पोलीस दलातील सर्व घटक बंदोबस्त आणि कायदा सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत व्यस्त राहणार आहेत। यामुळे जर आपण ह्या ठिकाणी पाहिले तर बघा, तयारीला अधिकचा जो काही अवधी तो त्या ठिकाणी मिळणार आहे। एप्रिल, मे आणि जूनचे जे काही 3 आठवडे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीच्या असणार आहेत। त्यामुळे या काळात पोलीस भरतीची प्रक्रिया होण्याची चिन्हे जवळपास नाही। परिणामी इच्छुक उमेदवारांना लेखी परीक्षेसह मैदानी चाचणीसाठी तयारी करण्याकरिता जवळपास 2.5 महिन्यांचा जादा अवधी मिळणार आहे। महासंचालक कार्यालयाकडून जूननंतरच भरतीचे जे काही नियोजनाच्या तारखा आहेत त्या जाहीर होण्याची शक्यता आहे। तर बघा, आपण जर पाहिलं तर बघा, पोलीस भरतीची जाहिरात त्या ठिकाणी आलेली आहे, परंतु तुमची जी काही प्रक्रिया आहे ती जूननंतरच त्या ठिकाणी सुरू होणार आहे। त्यामुळे अधिकचा कालावधी तुम्हाला मिळालेला आहे। ज्या उमेदवारांची तयारी झालेली नसेल किंवा ज्यांना वाटत असेल की आता माझी तयारी पूर्ण नाही, तर त्यांना पुरेसा कालावधी या ठिकाणी मिळणार आहे। जवळपास 2.5 महिन्यांचा कालावधी तुम्हाला तयारीसाठी मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, हीच मोठी गुड न्यूज या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी होती। चांगला कालावधी जर तुम्हाला मिळाला, चांगला सराव जर तुमचा झाला, तर तुमचे पोलीस भरतीमध्ये त्या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी असतात आहेत।